एका शेतकरी माऊलीला गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलनाच्या रस्त्यावर उभं राहावं लागतंय. कधी मोबदल्यासाठी, कधी कर्जमाफीसाठी, तर कधी पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून. तिच्या हातात मोर्चाचा झेंडा आहे, पण डोळ्यात मात्र मुलांच्या भविष्याची भीती आहे. तिचं पोट रिकामं, पण देशाला अन्न देणारी तीच आहे. पण गंमत बघा, या सगळ्यांच्या मध्ये कुणाचा तरी जन्मदिवस साजरा होतो, कुठेतरी सत्तेचा जल्लोष रंगतो आणि कुठेतरी नव्या घोषणा फक्त फोटो पुरत्या जन्म घेतात. पण या शेतकरी आईच्या डोळ्यातलं पाणी कुणालाच दिसत नाही. राजकारणाऱ्यांचे सण लाखो रुपयाच्या रोषणाईत उजळतात आणि शेतकरी आपल्या पिकांसोबतच स्वतःचं आयुष्य शेतात पुरतो. कधी बँकेच्या नोटीस येतो, कधी आभाळ दगा देतं आणि सरकार मात्र घोषणाच करत राहतं. आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, पण प्रत्यक्षात शेतकरी मात्र एकटाच लढतो. या मातीत जन्मलेला शेतकरी देशाचा पोशिंदा आहे, आधार आहे, आत्मा आहे. तो नसेल तर या देशाचं पोट रिकामं राहील. मग कोणत्या ताटात अन्न येईल? पण आजही त्यालाच संघर्ष करावा लागतो. आपल्या हक्कासाठी, आपल्या जगण्यासाठी. राजकारण्यांचे सण सुरूच आहेत. फोटो, पोस्टर, सेलिब्रेशन सगळं सुरूच आहे. पण शेतकऱ्याच्या घरी आजही दिवा नाही. फक्त आठवणी आणि थकलेली आशा आहे. जो देश शेतकऱ्यांचं रडणं ऐकत नाही, तो देश सण कसला साजरा करतो? सण तेव्हाच साजरा होईल जेव्हा शेतकरी हसेल, जेव्हा त्याच्या घरात दिवा पेटेल आणि त्याच्या ओंजळीतल्या मातीला न्याय मिळेल. शेतकऱ्याच्या हास्याशिवाय या देशाला कोणतं स्वातंत्र्य नाही.